सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, पाठकळा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. देहधारणा, जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतो, सोडतोय. प्राणधारणा, करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार. ओ. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करायचे. जाणीव आपली फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. चेहरा शांत, जाणीवपूर्वक कृती. सावकाश कृती थांबवा. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. काही सेकंदासाठी श्वासविरहित अवस्था. हातांची ज्ञानमुद्रा. प्राणस्पंदनांची अनुभूती. तीन मकार लांबलेले ओंकार, एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार लांबलेला ओंकार सलग करूया. ओ. 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 काही क्षण शांत. साधनेसाठी आपली वाटचाल सुरू झाली आहे आणि ती अजून स्थिर करण्यासाठी करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे सरकून संपूर्ण नतमस्तक. आपल्या साधनेची सुरुवात
आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने मनामध्ये लीन भाव भक्तिभाव. हळूहळू कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण, निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घ्यायचेत. विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्या. आपल्या हातांच्या बोटांची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली द्या. दोन्हीही पाय जोडून घ्यायचे. हात आपल्या हातांच्या बोटांची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली. उजवा पाय फोल्ड करा आणि सरळ करा. पाय फोल्ड, सरळ, पाय फोल्ड, सरळ. पुन्हा उजवा पाय फोल्ड करायचा. आता जी पकड आपण हा दोन बोट हातांची बोट क्लच करून केलेत, आता एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. मांडीच्या खालून, खालून मांडीच्या खालून, समोर नाही, आतल्या आतल्या बाजूला. ठीक आहे. आता हाच उजवा पाय गुडघ्यातनं अप अँड डाऊन, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. पुन्हा पाय वर घ्या आणि उजवीकडे डावीकडे तिथल्या तिथेच फिरून, उजवीकडे डावीकडे सावकाश. पाय गुडघ्यातनं सरळ, उजवीकडे डावीकडे. आणि आता मध्ये येऊन रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, अंगठा खाली जमिनीकडे येऊ देत. 2, 3, विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. थांबायचंय. उजवा पाय पाऊल सावकाश खाली ठेवायचंय. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. उजव्या पायाचा अंगठा पकडा. उजव्या पायाचा अंगठा पकडा. हा, ठीक आहे. आता हाच उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा आहे, खाली ठेवायचा आहे. पाय वर खाली, वर खाली, सावकाश. पाय वर खाली, वर खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय. आपल्या अंगठ्याची पकड अजून घट्ट करायची. पाय फोल्ड करायचा, जसं आपण हाफ बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे. हा, आणि तिथल्या तिथेच आता गोलाकार करूया क्लॉकवाईज. 1, 2, 3. बरोबर. विरुद्ध बाजूला. 1, 2. तुम्हाला जेवढा पाय सरळ करता येईल तेवढा सरळ करा. जमिनीला घासत घासत आणि 3. 3 वेळा झालं की थांबा. उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. 1 मिनिट. आता ह्या सगळ्या कृती आपण डाव्या बाजूने करूया. आता पुन्हा दोन्ही हातांच्या बोटांची गोंफण करायची आहे आणि ती आपल्या डाव्या गुडघ्याच्या खाली द्यायची आहे. सुरुवातीला आपण पाय जमिनीला घासत फोल्ड करूया आणि सरळ करूया 3 वेळा. पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. पाय फोल्ड करूया, सरळ करूया. हा, पुन्हा पाय फोल्ड करायचा आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. मांडीच्या खालनं हलवून खाद्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. उजवा पाय मात्र आपला खाली जमिनीवर सरळ आहे. ठीक आहे. आणि आता हाच डावा पाय आपल्याला वर घ्यायचा आहे, खाली घ्यायचा आहे. 1, पाय वर खाली. 2, पाय वर खाली. 3, पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. 1, 2 आणि 3. बरं. आपण पाय उजवीकडे डावीकडे फिरून नाही घेतलं, त्यामुळे पुन्हा पाय सरळ करा समोर आणि एकदा उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे
डावीकडे. मध्ये येऊन थांबा. सावकाश पाय आधी सरळ करा. डाव्या हाताने डाव्या पावलाचा अंगठा पकडा. ठीक आहे. आता हाच डावा पाय आपल्याला वर उचलायचा आहे, खाली ठेवायचा आहे. एक पाय वर उचलूया, खाली ठेवूया. दोन गुडघ्यापर्यंत सर. पाय वर, खाली. ज्यांचे हात अंगठ्यापर्यंत पोहोचत नसतील त्यांनी अँकलला पकडा किंवा आपल्या पोटरीच्या खाली आधार द्या. कुठल्याही म्हणजे गुडघा किंवा पोटरीच्या खाली आधार द्या. सावकाश हाताच्या आधाराने असा पाय वर उचला आणि खाली ठेवा. ज्याला शक्य आहे त्यांनी अंगठा पकडायचा आहे आणि अप अँड डाऊन करायचं 3 वेळेला. आता असाच अंगठा पकडायचा आहे, आपला पाय फोल्ड करायचा आहे, मांडी, आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. सरळ बसण्याचे पाठ करा, सरळ सुरू करा. 1 2 जास्तीत जास्त पाय सरळ करून फोल्ड करण्याचा प्रयत्न करा. 3 दातं कसं आपण दळतो त्याप्रमाणे विरुद्ध बाजूने 3 वेळा करा. 1 2 आणि 3. 3 वेळा दोन्ही बाजूने झालं. सावकाश डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. पाठीतून सरळ बसायचंय. करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे. त्याच्या आधी आपल्याला एक छोटीशी कृती करायची. दोन्ही हात समोर घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे. कोपरं समोरून जॉईन करून घ्या. श्वास घेत हाताची कोपरं लांब करा. श्वास सोडत जवळ घ्या. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. आता हेच हातांची बोटं आपल्या खांद्यावर ठेवा. दोन्ही कोपरं समोरनं जॉईन करा आणि आता सुरू करा क्लॉकवाईज. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अगदी सावकाश 3 वेळा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. विरुद्ध बाजूने 3 वेळा. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की थांबायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. आता दोन्हीही हातांच्या बोटांची गुंफण करायची आणि ती मागे घ्यायची. बघा अशी. मागे. आणि आपले हात हलकेसे सीटपासून लांब असतील. पाठीतून आपण सरळ बसायचे. ठीक आहे. आपले हात थोडेसे मागे आहेत सीटपासनं. आणि आता श्वास घेत एक बॅकवर्ड बेंड घ्यायचा. मान वर द्यायची आणि श्वास सोडत पुढे व्हायचा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा. हातांच्या बोटांची गुंफण जी आहे ती आधी सैल करा. म्हणजे आपले हात आधी सीटच्या जवळ घ्या. खांदे रिलॅक्स करा. जो काही ताण होता, प्रेशर होता तो रिलीज करा आणि मग हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या. पुढे आपण करणार आहोत पद्मासनस्थ योग मुद्रा. बरं, आता आपल्याला पुढची 2 तरी आसनं आहेत जी आपल्याला पद्मासनातनं करायची आहेत. जर कुणाला अनकम्फर्टेबल वाटलं, पाय बदलावासा वाटला तर तुम्ही बदलू शकता. माझ्या सूचनेची वाट बघू नका. तर आता आपण जी कृती करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत
अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोटं आणि ती पकड आपल्या ओटी पोटाच्या इथे ठेवायची. बघा अशी बोटं आपल्या हाताच्या मुठी एकमेकांना जोडून घ्यायच्या आणि ती पकड आपल्या ओटी पोटाच्या इथे ठेवायची. ठीक आहे. अशा प्रकारे सगळ्यांनी स्थिती घ्यायची. आता पुढची कृती बघा. नॉर्मली आपण योग मुद्रेमध्ये आपलं कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करतो. बरोबर? तर आज आपल्याला फक्त आपलं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये समांतर अंतर ठेवायचं आहे. म्हणजे आपलं कपाळ जमिनीपर्यंत आपल्याला घेऊन जायचं नाही, तर एक पॅरलल डिस्टन्स ठेवायचा आहे. तर दाखवते मी तुम्हाला आणि मग आपण एकत्रित करूया. ज्यांना पाठीची दुखणी असतील त्यांनी मात्र जास्त पुढे झुकणं टाळा. अनकम्फर्टेबल वाटलं तर आसन सोडून द्या. बघा स्थिती मी घेतलीये. पाठीचा कणा सरळ आहे. नजर समोर ठेवायची. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना हळूहळू पुढे जायचं आणि आपलं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये समांतर अंतर येईल एवढं पुढे झुकायचं आणि तिथे थांबायचं. नजर समोर ठेवायची. जमिनीकडे नजर न ठेवता आपल्याला नजर समोर ठेवायची आहे आणि इथे यथाशक्ती थांबायचं. आपल्या पोटावरती जो प्रेशर येतो त्याकडे लक्ष द्यायचंय. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आणि मग उलटचाल करताना हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं. हाताच्या बोटाची गुंफण सोडून द्यायची. ही कृती यासाठी करायची की आपल्या पोटामधला ज्या तिथले जे आलेला जो चरबीचा भाग असतो किंवा आपल्या अन्नपचन आपलं चांगलं होण्यासाठी आपण ही पद्मासनस्थ योग मुद्रा मुठी वळून करणार आहोत. व्हेरिएशन असतं हे. हं? करूया. लक्षात आलं ना प्रत्येकाच्या? तर आता दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. अंगठा आतमध्ये मग त्यावर 4 बोटं. ती पकड आपल्या ओटीपोटाच्या इथे ठेवायची. पाठीचा कणा सरळ ठेवायचा, नजर समोर, चेहरा शांत आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना सुद्धा कपाळावर, डोळ्यांवर कुठलीही आठी आणायची नाही. अगदी सहजपणे श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू लोअर बॅक मधून पुढे जायचं. म्हणजे आधी आपलं पोट पुढे येत आहे, मग आपल्या छातीचा भाग, त्यानंतर आपला गळा, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीला समांतर येईल एवढं आपल्याला पुढे झुकायचंय. सीटचा भाग न उचलता. अंतिम स्थितीमध्ये आपल्याला नजर समोर ठेवायची आहे आणि डोळे मिटून घ्यायचे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. आपला पाठकणा जास्त पुढे पण गेलेला नाहीये. ओटीपोटावरती प्रेशर आहे जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतोय. बरोबर. दर्शनाताई अजून थोडंसं पुढे जाता येतंय का बघा. अजून थोडंसं पुढे. हां, ठीक आहे. अट्टहास नको. हळूहळू सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं. हाताची मुठी सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे मिटलेले, चेहरा शांत. पोटावरती जो प्रेशर आला होता तो रिलीज होतोय त्याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. आता ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलू शकता. साधी मांडी घाला किंवा पाय दुसरा बदलायचा असेल तर बदलू शकता. पुढे आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही ब्रह्ममुद्रा उपचारात्मक ठरते. तर हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, श्वासाकडे लक्ष देऊन पुढच्या सगळ्या कृती आपल्याला करायच्या आहेत. आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान उजवीकडे न्यायला सुरुवात करायची. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद ठेवा, डोळे मिटून घ्या आणि देहधारणा. आपली जाणीव आपल्या कंठाच्या ठिकाणी, गळ्यावरती डाव्या बाजूने ताण आहे आणि उजव्या बाजूने प्रेशर आहे. हा अनुभव घ्या. जोड श्वासाची प्राणधारणा. श्वास घेतो, सोडतो. 3 श्वास आपण इथे थांबूया. श्वास घ्यायचा, सोडायचा, पुन्हा श्वास घ्यायचा, सोडायचा.
उलट चाल करूया. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान सावकाश मध्यभागी. पुढची कृती. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान हळूहळू डाव्या दिशेला जाईल. फक्त मानेमध्ये हालचाल होतीये जाणीवपूर्वक. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर असेल. डोळे मिटून घ्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. आणि आता गळ्यावरती उजव्या बाजूने ताण, डाव्या बाजूने दाब आहे. आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेतोय, सोडतोय. 3 श्वास आपण येथे थांबतोय. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत आपली मान पुन्हा मध्यभागी येईल. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान सावकाश मागे. आपला चेहरा सिलिंगला समांतर. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. दातावर दात लावा. आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. गळ्यावरती समोरच्या बाजूने ताण आहे. मागच्या बाजूने प्रेशर आहे. जोड श्वासाची 3 श्वास इथे पुन्हा थांबा. आपला आपण श्वास घ्यायचा, सोडायचा. उलट चाल करूया. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत मान मध्यभागी येईल. पुढची कृती. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मणक्याची दुखणी आहेत, त्यांनी मात्र पुढची कृती करणं टाळायचं आहे. त्यांनी डोळे मिटून स्वस्थ बसून राहायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा. आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे घ्यायची. चिन डॉग पोझिशन. पुन्हा एकदा तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. आपल्याला पाठीतनं कुठेही झुकायचं नाहीये किंवा पाठकण्याला कुठेही पोक आणायचा नाहीये. पाठीचा मणका सरळ आहे. फक्त आपले जे मानेचे सांधे आहेत, तिथे ताण आणि दाब आपल्याला जाणवतोय. जोड श्वासाची. पुन्हा 3 श्वास इथे यथाशक्ती थांबा. उलट चाल करताना डोळे उघडा आणि श्वास घेत घेत मान सरळ करा. सॉरी, डोळे मिटूनच घ्या. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये श्वास घेत घेत मान सरळ करा. आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आपण जी आता ब्रह्ममुद्रा केली, त्या ब्रह्ममुद्रेमुळे आपल्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्हीही ग्रंथींवरती ताण दाब आपण क्रमाक्रमाने तिथे आणलेला होता. या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा घ्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. करूया पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्या. डोळे उघडायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. जोडलेले हात हृदयापाशी, हाताची कोपरं जमिनीला समांतर. आता हे जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. आपले दंड जे आहेत हे थोडेसे मागे घ्या. आपल्या कानाच्या इथे मागे. असे समोर न घेता थोडेसे मागे घ्या. चेहऱ्यावर पुन्हा एकदा एक हलकसं स्मित हास्य. कुठेही ओव्हर ताण द्यायचा नाही आपल्याला. आणि आता डोळे मिटून घ्या. आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग जो ताणला गेलाय, त्याकडे लक्ष. आणि जोड श्वासाची. आपल्या शरीरामध्ये जे असंख्य लिम्फेटिक नोड्स असतात, जी आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात आणि आपल्यासाठी ते एक संरक्षण पण असतं.
तर ते ऍक्टिव्हेट होण्यासाठी, आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी आपण ही कृती करतो. छान. आता सगळ्यांनी उलट चाल करायची. एक मोठा श्वास भरून घ्या, डोळे मिटलेले आहेत. मोठा श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडत आपले हात खाली येतील. आपल्या हातांचा स्पर्श आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला करा. अगदी सावकाश श्वास सोडत सोडत आपले हात पुन्हा हृदयापाशी, डोळे मिटलेले आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली ऊब अलगद चेहरा आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्या. पुन्हा एकदा दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली ऊब आपला चेहरा, डोळे, कान, गळा, छातीचा भाग आणि आपले दोन्ही हात त्यांच्यावर फिरवून दोन्ही हात पुन्हा सावकाश आपल्या गुडघ्यावर येतील. हलकेशी डोळे उघडा. पापड्यांची उघडझाप करून आणि एकेका पायाने आपण जे पद्मासन घातलं ते सोडून द्या. आणि हाताच्या आधाराने आधी एक पाय सरळ केला, मग दुसरा पाय सरळ केला. कारण की आपण बराच वेळ बसलोय ना, थोडेसे पाय अवघडतील, म्हणून हाताच्या आधाराने एक एक पाय सरळ करा. विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. पावलांमध्ये थोडीशी हालचाल करा. अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल करा. तिथे असलेला सगळा ताण, आपण तिथे जी एनर्जी लावली होती ती सगळी रिलीज होऊ देत. आपण ही जी काही एनर्जी लावतो, म्हणजे एखादी विशिष्ट स्थिती घेतो बैठकीमधली, तर ती सुखावह असते. म्हणजे आपल्याला कुठेही असं वाटत नाही की आपण अनकम्फर्टेबल आहोत किंवा काही. पण शेवटी ते जे स्नायू आहेत, काही हाडं आहेत, तर तिथे तो एक प्रेशर येतो. त्यामुळे आपण या गोष्टी करायच्या. म्हणजे ती रिलीज केल्यानंतर थोडीशी हालचाल करायची. म्हणजे तिथे समजा एखादं ब्लड सर्क्युलेशन थांबलं असेल तर ते पुन्हा चांगल्या व्यवस्थित सुरू होईल. आता आपण उभं राहूया. स्टँडिंग मध्ये यायचंय. आता आपल्याला थोडासा प्राणायाम जास्त घ्यायचा आहे, म्हणून प्रत्येक स्थितीमधलं एक एकच आसन घेऊया. म्हणजे प्राणायामाला थोडासा वेळ असतो. स्टँडिंग मध्ये विश्रांती, मान मागे सैल सोडा, रिलॅक्स करूया आपण कटिचक्रासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आता आपला उजवा जो हात आहे, सॉरी, आपण डाव्या हातापासून सुरू करूया. डावा जो हात आहे तो समोरून उजव्या खांद्यावर ठेवा. उजवा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. हीच ऍक्शन विरुद्ध बाजूला. आता डाव्या बाजूला वळायचंय आणि उजव्या पायाची टाच बघायची. 10 वेळेला आपण ही कृती करूया. सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचं. 10 वेळा झाले की थांबा. पायामधलं अंतर तसंच ठेवा. पुढे करायचं आपल्याला हिप रोटेशन. 10 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात आता आपल्या कमरेवर घ्या. हात कमरेवरती, नजर समोर. फक्त आपली जी कंबर आहे, हिप जॉईंट्स आहेत, ते आपण गोलाकार फिरवणार. आणि त्या वेळेला पॅसिव्हली आपलं आपलं जी अपर बॉडी आहे ती सुद्धा गोलाकार फिरली जाते. पण आपल्याला जाणीव जी आहे ती आपल्या हिप जॉईंट्स मध्ये ठेवायची. ठीक आहे. आपले हात जे आहेत हे कमरेवर, जिथे आपले जे खुबे आहेत ना कमरेची, तिथे ठेवायचे आहेत. नजर समोर. दोन्ही पायांमध्ये आपण अंतर घेतलंय. 1 ते 1.5 फुट एवढं अंतर आहे. आणि आता सुरू करूया. आपल्याला आपली कंबर उजवीकडे, पुढे, डावीकडे, मागे अशा प्रकारे गोलाकार फिरवायची 5 वेळेला. उजवीकडे, पुढे, डावीकडे, मागे. 1, पाय गुडघ्यातनं सरळ. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा करूया. डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे.
1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबा. मध्ये या. दोन्ही हात खाली घ्या आणि पुन्हा थोडा वेळ विश्रांती घ्या. करणार आहोत आपण बॅलन्सिंग असं एक पादतोलासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. बरं, आता इथे असं वाटलं की आपला तोल जातोय तर भिंतीला टेकून उभं राहा आणि कृती करा. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा, पापण्यांची कमीत कमी उघडझाप करा. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपला उजवा पाय वर उचला. त्याचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. उजव्या पायाची मांडी साधारण जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला उजवा पाय वर उचलायचा आहे. आपले हात खांद्यातून सरळ असतील, ते जास्त वर किंवा जास्त खाली न करता एका रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. हे आसन तुम्ही समोर आरशात बघून सुद्धा करू शकता, म्हणजे तुम्हाला तुमचा पोश्चर जो आहे तो व्यवस्थित दिसेल. इथे जर तुमचा बॅलन्स तुम्हाला साधता आला की मग हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, नमस्कार स्थितीमध्ये. परत आणि इथे 5 सेकंद थांबा. बघा, तोल जात असेल, प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे, तर तुम्ही भिंतीला टेकून उभं राहा आणि कृती करा. आणि इथे 5 सेकंद थांबा. 5 4 3 2 1. रिलीज. आपले हात खाली घ्या, सावकाश उजवा पाय खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. थोडा वेळ विश्रांती. नकळत आपला सगळा भार दुसऱ्या पायावर जातो, म्हणून थोडा वेळ विश्रांती. आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचा बॅलन्स कशा प्रकारे आहे हे तुमचं आता कळलं असेल. कुठेही असं वाटतंय की जर आपल्याला पडल्यासारखं वाटतंय तर मात्र भिंतीला उभं राहून ही कृती करा. पुन्हा हीच कृती विरुद्ध पासून. दोन्ही पाय जोडून घ्या, आपले हात शरीराच्या जवळ, नजर समोर, चेहरा शांत. आणि आता दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करा, आडवे. डावा पाय वर उचला, त्याचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला डावा पाय वर उचलायचा आहे. नजर समोर, आपले हात, हाताची बोटं अगदी सरळ पॉइंटेड आहेत, एकमेकांना जोडलेली आहेत. छान. इथे आपल्याला बॅलन्स साधता आला की मग पुढची कृती करा. हात डोक्याच्या दिशेने वर न्या, नमस्कार स्थितीत. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवायचा हा. बरं, आता इथे 5 सेकंद थांबा. 5 4 3 2 1. रिलीज. सावकाश हात खाली, पाय खाली, विश्रांती. श्वासाकडे लक्ष. आपण जर कुठली कृती अट्टहासाने केली, जोर लावून केली की थोडीशी श्वासाची गती वाढते. आता हे तुम्ही तुमचं तपासून पहा की तुमचं कसं आहे. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वाढा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. बरं, आज आपण ही विश्रांती बटरफ्लाय पोज मध्ये घेऊया. ठीक आहे. आपली दोन्ही पाय जोडून घ्या आणि आपली पावलं जोडून घ्या. आपण बटरफ्लाय करतो ना बैठक स्थितीमध्ये, त्याप्रमाणे दोन्हीही पावलं जोडून घ्या. आपले गुडघे, मांड्या जमिनीकडे सैल सोडा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. डोळे मिटून घ्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि या स्थितीमध्ये विश्रांती घ्या. याला उत्तान भद्रासन असं देखील नाव आहे. थोडस विश्रांतीकारक आसन आहे. आसनांचे जे काही प्रकार आहेत त्याच्यापैकी हे एक विश्रांतीकारक आसन म्हणून समजलं जातं. कारण की इथे आपल्याला कुठेही जास्त
आपण कुठेही जास्त ताण येत नाही आणि आपल्याला थोडंसं बरं वाटतं जेव्हा आपण अशा स्थितीमध्ये बसतो त्यावेळेला. शरीराचा असा काही अकृतीबंध असतो की जिथे आपल्याला अगदी हलकं हलकं वाटतं. श्वासाची गती कुठे वाढत नाही. त्यामुळे या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आसन आहे. थायरॉइडच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होतात. चेहऱ्यावर नॉर्मल श्वास चालू. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. ही भावना आपल्या मनामध्ये 2 ते 3 श्वास इथे थांबल्यानंतर उलटचाल करूया. म्हणजेच आसन सोडून देऊया. डोळे उघडा. आपले हाताची जी पकड केली एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडले ते सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. बघा तुमचं तुम्हाला समजेल की आपल्याला किती बरं वाटलंय. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित असेल. करणार आहोत आपण सेतू बंधासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत आपल्या आणि आता दोन्ही पाय जोडून घ्या. सॉरी, दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही पाय फोल्ड करा आता उजवा आणि डावा. ठीक आहे. आपल्या गुडघ्यामध्ये पावलामध्ये थोडंसं अंतर ठेवा. अगदी किंचितसं 1 ते 2 सेंटीमीटर असतं ना, तेवढंच थोडंसं किंचितसं अंतर ठेवा. आपल्या टाचा सुद्धा आपल्या सीटपासून थोड्याशा लांब असतील. ठीक आहे. आणि आपले हात जे आहेत हे शरीराच्या जवळ ठेवा. हा, हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने असतील. ठीक आहे. खांदे रिलॅक्स करा. नकळत आपण खांदे वर करतो तर ते एकदम रिलॅक्स करा. आपला पाठतळा रिलॅक्स. एक श्वास भरून घ्या नाकाने आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. जेव्हा आपण हा श्वास सोडतो तेव्हा बघा तुमचा पाठतळा अजून जमिनीकडे सैल सोडला जातो. चला आता पुढची कृती करूया. आता हळूहळू आपल्याला आपल्या सीटचा भाग, बरं कॉन्ट्राइंडिकेशन राहिलं, ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी मात्र आपल्या दोन्हीही हातांचे तळवे आपल्या कमरेच्या खाली घ्या आणि या स्थितीमध्ये थांबा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, लंबर स्पॉन्डिलिसिस आहे, स्लिप डिस्कचा त्रास आहे, त्यांनी आपल्या हातांचे तळवे कमरेच्या खाली घ्या. अशा प्रकारे बघा मी दाखवली आहे आणि या स्थितीमध्ये थांबा. ठीक आहे. बाकीच्यांनी सुरुवात करायची आता. आपले हात शरीराच्या जवळ आहेत आणि आता आपली कंबर, सीटचा भाग आधी वर उचला, मग कमरेचा भाग वर उचला आणि असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. आपली हनुवटी खांद्याला, सॉरी, आपली हनुवटी आपल्या गळ्याला लॉक होईल एवढं आपल्याला वर येईल. आपले जे हात खाली जमिनीवर आहेत त्यांचा आधार खाली जमिनीवर पॅसिव्ह झालेला आहे. येस, बरोबर. आणि आता इथे यथाशक्ती थांबा. डोळे मिटून घ्या. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोड. उलट चाल करूया आता. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका खाली जमिनीवर येऊ दे. मग कमरेचा भाग आणि मग सीटचा भाग खाली जमिनीवर येईल. घाई न करता ह्या प्रत्येक गोष्टीची जाणीवपूर्वक कृती करून आपलं संपूर्ण शरीर म्हणजे जे वर उचललं होतं ते आता खाली जमिनीवर आलंय. दोन्ही पाय सरळ करा. विश्रांती घ्या. रिलॅक्स. सावकाश एका गोष्टीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका धानावर पडून विश्रांती. त्याच आतमध्ये पायाची बोटं बाहेर. डोळे मिटून त्या स्थितीचा अनुभव घ्या. ज्यांना असं अनकम्फर्टेबल वाटतंय त्यांनी एका हातावर दुसरा हात ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ किंवा कुठल्याही विरुद्ध गालावर तुम्ही विश्रांती घेऊ शकता.
करणार आहोत आपण तिर्यक भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जुळले, हात शरीराच्या जवळ. तिर्यक म्हणजे काय, तर एकदा उजव्या बाजूला आपण मारणार आणि एकदा डाव्या बाजूला. दोन्ही पाय जुळवून घ्या, हात शरीराच्या जवळ घ्या, कपाळ जमिनीवर घ्या. आता आपले दोन्ही हात फोल्ड करायचे, हाताचे तळवे छातीच्या रेषेमध्ये असतील आणि हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला गेली असतील. दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या, अगदी थोडस अंतर घ्या. आपले गुडघे, मांड्या आणि पावलं याच्यामध्ये साधारण 2 ते 3 सेंटीमीटर एवढं अंतर. आता दोन्ही पावलांचं माउंटन करा, टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवर. जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा आणि आपण बरोबर स्थिती घेतली आहे का हे आपलं आपण तपासून पहा. डोळे मिटलेले आहेत, आपले हाताचे तळवे छातीच्या रेषेत आहेत, आपले गुडघे, मांड्या आणि पावलं याच्यामध्ये अंतर आहे. पावलांचं आपण माउंटन केलं. ठीक आहे. आता हळूहळू आपली हनुवटी वर उचला, गळ्याचा भाग, छातीचा भाग, पोट असं करत करत वर या. दोन्ही हात खांद्यातून सरळ पूर्णपणे वर यायचंय. परफेक्ट. हात खांद्यातून सरळ, नजर समोर, नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घेतोय, सोडतोय. आता जी नजर आपली समोर आहे ती आता आपण सिलिंगकडे देणार. नजर आपली सिलिंगकडे बघा. अजून थोडासा पाठीच्या मांड्यावर प्रेशर आल्यासारखं वाटेल. तोंड बंद, श्वास चालू. गळ्यापासून पोटापर्यंतचा ताण अनुभव घ्या. आणि आता करूया तिर्यक ताडासन, सॉरी तिर्यक भुजंगासन. एकदा उजव्या बाजूला वळा, डाव्या पायाची टाच बघा, मग समोर बघायचं, मग डाव्या बाजूला वळायचं, उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. पुन्हा समोर, उजवीकडे, डावीकडे, नॉर्मल श्वास चालू ठेवा. उजवीकडे, डावीकडे, अजून एक राऊंड करा. उजवीकडे, डावीकडे, पुन्हा नजर समोर घ्या, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीकडे घेऊन या. सावकाश कपाळ जमिनीवर. पायाची स्थिती तशीच ठेवा, हातांची स्थिती तशीच ठेवा. अजून पुढे आपल्याला 3 वेळा हीच कृती करायची आहे. थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती घ्या. जिथे हनुवटी जमिनीवर आहे, सॉरी, जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे हनुवटी जमिनीवर ठेवा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. आपण जर कपाळ जमिनीवर ठेवलं की थोडस श्वास घ्यायला आपल्याला अनकम्फर्टेबल होतं, म्हणून हनुवटी जमिनीवर ठेवा, म्हणजे श्वसन मार्ग आपला मोकळा राहतो. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर आता आपण पुढची आकृती करणार आहोत, डायनॅमिक. श्वास घेत आपल्याला पूर्णपणे वर यायचंय, वरती या. श्वास घेत वर या आणि श्वास सोडत खाली वा. कपाळ जमिनीला टेकवा. पुन्हा श्वास घेत वर या, नजर सिलिंगकडे, श्वास सोडत खाली, कपाळ जमिनीवर. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर या, नजर सिलिंगकडे, श्वास सोडत खाली, कपाळ जमिनीवर. रिलॅक्स व्हा. पावलांचं माउंटन सोडून द्या, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर धरून विश्रांती. पूर्ण खांदे कोपरे एकदम रिलॅक्स करा जमिनीच्या दिशेने. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आपण जी काही कृती केली त्याचा मागोवा मनातल्या मनात. सावकाश एका कुशीला वळा. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. पाठकळ्यावरती जो प्रेशर आलेला होता तो पूर्णपणे रिलीज होऊ दे. डोळे मिटलेले. इथे काही सेकंद थांबा, 2 ते 3 सेकंद थांबा. आणि एका कुशीला वळा आणि हाताच्या हाताने बैठक स्थिती बसल्या. अगदी सावकाश.
बैठक स्थितीमध्ये सुरुवातीला विश्रांती घ्या. आणि आता पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घाला. नाटकणं सरळ करून घ्यायचंय. जेव्हा आपण प्राणायामाला सुरुवात करतो त्यावेळेला नॉर्मली कपालभाती केली जाते. काही जण कपालभातीची आवर्तनं करतात, काही जण दीर्घ श्वसन करतात, तर काही जण विभागीय श्वसन करतात. हं? तर तुम्हाला जे सहज जमेल. कधीही प्राणायाम डायरेक्ट सुरू न करता ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्या. दीर्घ श्वसन किंवा कपालभातीची आवर्तनं करायची आणि प्राणायामाला सुरुवात करायची. तर आता आपण कपालभाती आणि 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची असं करणार. ठीक आहे. तर आपल्याला दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. कपालभाती आपण 10 आवर्तन करणार आहोत. कारण की सुरुवातीला आपण 25 आवर्तन केलेली आहे. म्हणून आता आपण फक्त 10 स्ट्रोक द्यायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ घ्या. पाठ सरळ करा. डोळे मिटून घ्या. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. आपला श्वास जलद चालू आहे की संथ चालू आहे हे तपासून पहा. चेहरा शांत. करूया 10 आवर्तन कपालभातीची. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे घेऊन जा. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय आणि हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतल्या दिशेने झटका द्यायचा. फोर्सफुली श्वास सोडायचा. 10 आवर्तन आपली आपण करून घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचं. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पोट बाहेर येत आहे. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर जात आहेत श्वास घेताना. आणि संथ गतीने श्वास सोडूया. पोट आत जात आहे. छातीचा भाग पूर्ववत होतोय. खांदे पूर्ववत होत आहेत. ज्या क्रमाने आपण श्वास घेतो त्याच क्रमाने आपल्याला हळूहळू घेतलेला श्वास नियंत्रित संथपणे सोडायचा आहे. कुठलीही घाई न करता सावकाश संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. अजून एक राऊंड करूया याच क्रमाने. आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना पोट बाहेर येत आहे. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर जात आहे. चेहरा मात्र शांत आहे. आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये जात आहे. छाती पूर्ववत होतीये. खांदे पूर्ववत होत आहे. आपली आंतरिक सजगता वाढली आहे. आपल्या जे विचार येत आहेत ते थोडेसे कमी झाले आहेत. प्राणायामाचे श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात हृदयापाशी. समोर स्क्रीनवर तुम्हाला श्लोक दिसतोय. माझ्या मागोमाग आपण ही बोला. प्राणस्तेदं वशे सर्वं. प्राणस्तेदं वशे सर्वं. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्. मातेव पुत्रान् रक्षस्व. मातेव पुत्रान् रक्षस्व. श्रीश्च
श्रीश्च प्रज्ञांच प्रज्ञांच विदेहि नैती विदेहि नैती. डोळे अंतर्गत मिटून घ्या आणि आपल्या अंतरंगातील जी प्राणशक्ती आहे तिला मनापासून वंदन करा. त्या प्राणशक्तीमुळे आपण आहोत. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. पुन्हा आपली आंतरिक सजगता करणार आहोत आपण. सूर्याभ्यास आणि चंद्र अभ्यासाची 3-3 आवर्तन. जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्ही 5 आवर्तनं घेत चला. आपल्याला वेळेचं बंधन असतं म्हणून आपण 3-3 आवर्तनं घेतो वर्गामध्ये. पण घरी जेव्हा प्राणायाम करा तेव्हा मात्र प्रत्येक आवर्तन 5 वेळा करण्याचा प्रयत्न. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा जी आपण काल पाहिली होती ती. पहिली 2 बोटं फोल्ड करायची, त्याची टोकं अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. अंगठा ओपन आहे, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन आहे. तर सुरुवातीला आपण करूया सूर्याभ्यास, म्हणजेच आपली उजवी नाकपुडी जी आहे त्या उजव्या नाकपुडीने पूरक आणि रेचक श्वास घेणं आणि सोडणं एकाच नाकपुडीने. तर आता 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करा. बरं, आता हा हात आपल्याला जास्त वर पण नाही घ्यायचा, जास्त खाली पण नाही घ्यायचंय आणि नाकपुडी जेंटली प्रेस करायची. सहज बघ. डोळे मिटून घ्या, खांदे रिलॅक्स ठेवा, चेहरा शांत. उजवीने आहे तो श्वास सोडा. 3 वेळेला आपण उजवीनेच पूरक आणि रेचक करणार. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवीने संथ रेचक, उजवीने खोलवर दीर्घ पूरक. श्वास भरून घेतल्यानंतर 3 सेकंद थांबा. 1, 2, 3. संथ रेचक. आता घेतलेला श्वास सावकाश सोड. पुन्हा एकदा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, होल्ड, संथ रेचक. उजव्या नाकपुडीने सावकाश रेचक. थोडा वेळ हात खाली घ्या, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न करा. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, डावीने खोलवर दीर्घ पूरक, होल्ड, डावीनेच संथ रेचक. पुन्हा एकदा. डावीने खोलवर दीर्घ पूरक, होल्ड, डावीनेच संथ रेचक. अजून एक राऊंड करा. डावीने खोलवर दीर्घ पूरक आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर घ्या आणि आपली जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे घेऊन जा. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी, तिथून घेतलेला श्वास आणि सोडलेला श्वास. हे करताना आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे, उजवी की डावी, हे आपलं आपण तपासून पहा. बऱ्याचदा उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते जेव्हा आपण काही क्रिया करतो, काही योगासनं करतो त्यावेळेला. कारण की ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झालेली असते. आपलं शरीर थोडंसं त्याच्यामधलं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे सुरू असतं. त्यामुळे असा एक अनुभव आहे की जेव्हा आपण योगासनं केल्यानंतर प्राणायाम करतो तेव्हा साधारण उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते. पण तुम्ही शांत स्वभावाचे असाल किंवा तुमचं मन स्थिर असेल तर मग डावी नाकपुडी पण ऍक्टिव्हेट असू शकते.
हा प्रत्येकाचा वेगवेगळा शारीरिक भाग आहे. करूया सूर्यभेदन आणि चंद्रभेदन. भेदन म्हणजे एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि दुसऱ्याने सोडायचा, म्हणजे आपण ब्रेक करतो त्या श्वासाच्या गतीला. तर सूर्यभेदनसाठी आपण डोळे मिटलेलेच ठेवायचे, डावी नाकपुडी बंद करायची, पुन्हा 3 आवर्तन या दोन्हीही कृतीची. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. थोडा वेळ हात खाली, डोळे मिटलेले. आपण केलंय सूर्यभेदन प्राणायाम. उजवीने श्वास घेतला आणि डावीने तो सोडून दिला. पुढची 3 आवर्तनं चंद्रभेदन प्राणायामाची. ऍक्च्युली चंद्रभेदन हा प्राणायाम नाहीये. काहीच ग्रंथांमध्ये, अगदी मोजके ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये चंद्रभेदनचा उल्लेख अगदी ओझरता सापडतो. पण सूर्यभेदन मात्र नक्कीच हा प्राणायामाचा एक प्रकार आहे. तर आता उजवी नाकपुडी बंद करा, डोळे मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक. उजवा हात खाली ज्ञान मुद्रेत, डोळे मिटलेले, जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. क्रमाक्रमाने उजवी आणि डावी नाकपुडी. तिथे केलेल्या श्वासाच्या गतीमधला बदल, त्याकडे जाणीव. आपल्या श्वसन मार्गामध्ये काही बदल जाणवत होतात, त्याकडे लक्ष. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये, किंवा पद्मासन सोडून वज्रासन जरी घातलं तरीही चालेल, किंवा खुर्ची किंवा टेबलवर बसला तरीही चालेल. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, पाठीचा मणका सरळ, मान मध्यभागी. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आज आपण केलेलं सूर्याभ्यास, चंद्राभ्यास, सूर्यभेदन, चंद्रभेदन, ह्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आपली जाणीव आपलं अंगठा आणि पहिलं बोट यांची जी टोकं जुळलेली आहे, तिथून जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे, त्या रक्ताच्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स तिथे आपली जाणीव घेऊन जायची, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. आपल्या मनाची शांत अवस्था आहे, शरीर स्थिर आहे, चेहरा प्रसन्न आहे. आपण जी बैठक धारण केली, त्या बैठकीकडे आपण पुन्हा आपलं लक्ष घेऊन जाऊया. जाणीव पायाच्या नखापासून ते आपल्या नाभीपर्यंत.
पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी किंवा वज्रासन, ज्या बैठकीत आपण बसलोय त्या बैठकीमध्ये आपल्याला स्थिरता आहे का? आपण किती सहज बसलोय हे तपासून पहा. आणि तिथे जे काही जॉईंट्स आहेत, जे काही स्नायू आहेत, ते शिथिल करूया. ते शिथिल होण्यासाठी आपण करूया एक अकारण. यथाशक्ती एक श्वास भरून घ्या. जाणीव कमरेपासून ते आपल्या पायाच्या नखापर्यंत. आणि श्वास सोडताना अचा उच्चार करा. अ. आपला हा संपूर्ण शरीराचा भाग शिथिल होत चाललाय. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन येऊया. हातांची ज्ञान मुद्रा आहे. खांदे कोपरं शिथिल आहे. पाठीचा मणका एका रेषेत आहे. पोटामधल्या आजूबाजूच्या सगळ्या ग्रंथी शिथिल आहेत. छातीचा भाग, त्याच्यातल्या बरगड्या, आपली 2 फुफ्फुसं, छोटंसं हृदय शिथिल आहे. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग आपण अजून मनाने शिथिल करूया आणि त्याला देऊया उकाराची जोड. यथाशक्ती श्वास भरून घ्या. जाणीव शरीराच्या या मधल्या भागाकडे. श्वास सोडताना उचा उच्चार. ओ. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मकार. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत. आंतरिक सजगता वाढली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा याचा अनुभव आपण घेत आहोत. याला सच्चित आनंद असंही म्हणतात. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत घेऊन जाऊया आणि संपूर्ण योगिक श्वसन अकार, उकार आणि मकारासहित एकत्रित करूया. यथाशक्ती श्वास भरून घ्या. श्वास सोडताना अ एकत्रित करूया. अ. बंद डोळ्यासोबत अ, आणि चंद्रबिंदी अशा 3.5 मात्राच्या ओंकाराचं स्मरण करूया. ईश्वराचं प्रतीक ओम. कालातीत त्रिगुणातीत ओम, त्याचं मनन, स्मरण, चिंतन. ओंकाराचे सगळे शारीरिक मानसिक लाभ आपल्याला या क्षणी मिळतात, प्राप्त होत आहेत. ही भावना आपल्याकडून शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं संपूर्ण आयुष्य सुख समाधानात, आनंदात, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्यात, औषधविरहित आरोग्यात असंच जगायचं आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझ्यापासून सगळ्या व्याधी ह्या लांब राहणार आहे. शरीर मनाने मी निरोगी असणार आहे. आम्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन त्यांचं स्मरण करूया. आपली कुलस्वामिनी, इष्ट देवता त्यांचं स्मरण करा. त्यांना यथाशक्ती मनोभावे वंदन करा. आपल्या जीवनामधली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, त्यासाठी आपण योग्य प्रयत्न करत आहोत, प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेऊया.
शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक शरीरावर भाव, समर्पण भाव. आपले राग, द्वेष, अहंकार सगळं सोडून देऊया. आपले सगळे वाईट विचार सगळे सोडून देऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचा स्पर्श आणि निर्माण झालेली भूक अलीकड डोळ्या चेहऱ्याच्या स्नायूमध्ये मिळत. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया सोमवारी सकाळी 5:50. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. हॅपी वीकेंड. घरी नक्की प्रॅक्टिस करा. घरी प्रॅक्टिस करताना थोडीशी आवर्तनं तुमची वाढवत जा. ठीक आहे. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. हॅपी वीकेंड. मीटिंग एंड करते. मला दुसऱ्या वर्गावर जॉईन व्हायचं.